नमस्कार, मी अमृता. स्वागत आहे तुमचं मेट्रो न्यूज मध्ये. आजच्या हेडलाईन्स कडे वळूया. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पूर्वीच या ठिकाणी निदान नाला तर झाला असता तर ते पाणी ओसरून एवढं रान खराब झालं नसतं अशी माझी मागणी होती. कुणालाही त्यात वाचवण्याचा किंवा कुणाला काय शह देण्याचा या ठिकाणी विषय नव्हता. जर आदिला नदी जर आपल्या शहरातून जे आहे ज्याप्रमाणे आपला जर पुढे येऊन जर आपल्या सोलापूर शहरातून जर कंटिन्यू जर होत असेल तर एकदम अतिशय चांगलं ही बाब आहे. आणि निश्चित पर्यावरणप्रेमी जे आहेत आपल्या त्यांना सोबत घेऊन त्या काही लोकांना गैरसमज झाला की त्या ठिकाणी नाला करा असं म्हणले वगैरे. त्या ठिकाणी नाला नव्हता, काही जरी बशीसारखं असं पूर्ण फ्लॅट रान त्या ठिकाणी होतं. निदान नाला जरी अस्तित्वात असला असतं तर एवढं रान म्हणजे पाणी ओसरलं नसतं असं माझं त्या ठिकाणी बोलायचं विषय होता. पण माझा विषयाचं वेगळं विपर्यास त्या ठिकाणी झाला. निश्चित या ठिकाणी जर नदी जर जात असेल तर आम्हाला या ठिकाणी अभिमान असणार आहे की सोलापूर शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपण त्याला काम करून त्याला उपयोजना काय करायला पाहिजे ते आम्ही करणार. कुणाला या ठिकाणी शह देण्याचा किंवा कुठल्या प्लॉट धारकांना वगैरे शह देण्याचा या ठिकाणी कुठलाही विषय नसणार आहे, हा माझा खुलासा आहे. नदी पात्राच्या पाण्यामध्ये जर काहीतरी जर झाले असेल तर निश्चित त्या ठिकाणी आपण महापालिकेला आपण ॲक्शन घ्यायलो. त्यात कुणाला वाचवण्याचा विषय नाही आहे. सोलापूर शहराला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चेनलिंग व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी काम करणार. ह्यात कुणाला मी एकच सांगतो, त्यात परत राजकारण होते की कुणाला वाचवण्याचा विषय नाही आहे. सोलापूर शहराच्या सुंदरतेमध्ये जर भर पडत असेल तर निश्चित त्या ठिकाणी नदी असेल किंवा सीना नदीचं जे काय हे आहे वाट जे आहे ते व्हायला पाहिजे. आणि नदी जी दाखवती ती गेल्या 100 वर्षापासून दाखवती, हे बरोबर आहे. पण त्या ठिकाणी आपण निदान जमीन उकरणार तर पाहिजे होतं. आपण निदान तिथं फ्लॅट जमीन आहे, फ्लॅट जमीन असल्यानंतर अनेक या ठिकाणी अधिकारी काय पूर्वीचे असतील त्या ठिकाणी मूळ लेआउटला मान्यता वगैरे या ठिकाणी दिली आणि अनेक लोक कर्ज काढून त्या ठिकाणी घरं बांधलेत. त्या लोकांचं देखील या ठिकाणी नुकसान झालंय. मग मला ही चूक महापालिकेची मान्य करतो ना, ही चूक महापालिकेची आहे. ही चूक दुरुस्ती करण्यासाठीच या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बैठक घेतली होती की तुम्ही आता ते इथून पुढचे जे काय आपण करणार आहे ते त्या ठिकाणी व्हिजिट करून करावं. आणि इरिगेशन डिपार्टमेंटला आम्ही काय म्हणलं की तुम्ही जे हे करणार आहे नदी जी जाणार आहे त्याचं सीमांकन आम्हाला या ठिकाणी करून द्या. तर ते काय म्हणले की आम्हाला आत्ता टेक्निकल लोक या ठिकाणी आमचे अभ्यास करायला, तर आम्हाला ते करायला अजून 1-2 महिने लागतील, आम्हाला अजून वेळ आहे. मग वेळ आहे म्हणल्यानंतर आम्ही काय म्हणलं निदान त्या ठिकाणी खोदाई तर करून जेवढं तुम्हाला शक्य आहे महापालिकेला वाट करून द्या असे आमचं म्हणणं होतं. कारण का उद्या परत पावसाळा आला परत अशाच पद्धतीने जर झालं तर तसं होऊ नये अशी आमची अपेक्षा होती. त्यात कुणाला वाचवण्याचा विषय नव्हता. काही लोकांनी या ठिकाणी ज्या ठिकाणी जागा गेलेली आहे तर त्याला आपण बघू काय करता येईल, शासन दरबारावर काय आपण पाठपुरावा करता येईल ते आपण निश्चित करू. जर त्या ठिकाणी जागा जर काय कुणाची जात असेल तर निश्चित आम्ही ज्या कुणाची जागा असेल त्यांना आम्ही रिक्वेस्ट करू. आता तर त्या ठिकाणी प्लॉट धारक मला वाटतंय माझ्या मते त्या ठिकाणी सर्व सोडून म्हणजे काय म्हणते ते 15 मीटर सोडून या ठिकाणी त्यांचं बांधकाम किंवा प्लॉटिंग झालेलं असेल असं मला वाटतंय. जर काय नसेल नदीला कुठेही आम्ही आडवं येणार नाही. जर अजून नदीचं डायरेक्शन त्या ठिकाणी नाही आणि त्या ठिकाणी देताना रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन हे त्या ठिकाणी आखून देणार आहे. जर ब्ल्यू लाईनच्या आत असेल तर त्या ठिकाणी ते वाचणार आहेत. रेड लाईन असेल तर त्यांना आम्ही रिक्वेस्ट करू की इथं या ठिकाणी या ठिकाणी नदी व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने जर त्यांची त्या ठिकाणी जागा वगैरे जर जात असेल तर शासन स्तरावर त्यांना काय उपयोजना किंवा काय त्यांना आपण पाठपुरावा जर करायचा असेल, त्यांना मोबदला जर द्यायचा असेल त्याचा आम्ही प्रयत्न करू. यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.